गेल्या वेळेला आपण ऐकायला येतं आता, गेल्या वेळेला एक बरोबर कुठे थांबलो होतो ते मला आठवत नाही आहे, पण 102वी ओवी. बरं, आता हा जो सगळा भाग आहे त्यामध्ये आपण काय पाहतो आहोत, तर जो ज्ञानी माणूस असतो त्याच्यामध्ये समदृष्टी कशी असते ह्याचं विवेचन आपण करतो. आठवतंय ना की समता ह्याचं मी म्हणजे आधुनिक काळातले समतेचे विचार म्हणजे जे समाजवादामध्ये, साम्यवादामध्ये वगैरे वगैरे, आणि ह्या आपल्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानामधले समतेचे विचार ह्यामध्ये फरक आहे हे मी सांगितलं होतं. आणि तो फरक मुख्यतः असा आहे की हे समदृष्टी का येते माणसाला, तर मी जसा ब्रह्म आहे तसंच माझ्या सभोवतालचे सगळे जे काही विश्व आहे ते सुद्धा ब्रह्मच आहे. प्रत्येक कर्म ब्रह्म आहे, प्रत्येक माणूस ब्रह्म आहे, कुठलंही जनावरसुद्धा ब्रह्म आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये ब्रह्म आहे किंवा तो ब्रह्मच आहे ही कल्पना आहे. आता जर सगळे ब्रह्मच असतील आणि जे ब्रह्म आहे, जो पुरुषोत्तम आहे, तो सुद्धा सगळ्यांकडे जर समदृष्टीनेच पाहत असेल, तर हा आपली जी आतली दृष्टी आहे त्याच्यामध्येच फरक पडतो. म्हणजे ही साम्यवाद, समाजवाद ह्याच्यामधली समता ही आपल्या बुद्धीला पटायला लागते. लक्षात घ्या, आपल्या मनाला आपण पटवून घेतो की नाही हा पण माझ्या समानच आहे, माझ्या घरामध्ये काम करणारी बाई ही माझ्या समान आहे, हे बुद्धीला आपल्याला पटवावं लागतं, मनाला आपल्याला पटवावं लागतं. बरोबर आहे. या ठिकाणी ही समता आतूनच निर्माण होते, आतलाच तो प्रकाश असतो. ह्याचं कारणच असं आहे की आपल्याला दृष्टीच आपली बदलून जाते. आपण सगळ्या जगाकडे ब्रह्म या दृष्टीनेच आपण पाहिलं, मी जसा ब्रह्म आहे तसंच सर्व ब्रह्मच आहे, ही जर दृष्टी आपल्याला आली तर मग आपोआपच सगळे समान हा भाव निर्माण होतो. तर अशी ही समता आहे. आणि म्हणून ते म्हटलंय की हा मशकू, हा गजू वगैरे वगैरे जे म्हटलंय की हा एक हत्ती आहे, हे एक चिलट आहे, हा एक मोठा म्हणजे श्रेष्ठ पुरुष आहे, द्विज आहे, हा एक कनिष्ठ जातीतला आहे वगैरे वगैरे, हे जे सगळे आपल्याला भेद वाटतात ते सगळे भेद मग नष्ट होतात आपल्याला सगळ्यांना. आणि ते का नष्ट होतात, तर आपली दृष्टी बदलते, आपला अहंभाव तिथे उल्लेख आहे. जरी अहंभाव उरला होवावा तो आधीची नाही आघवा, आता विषमकाई असं म्हटलंय बघा 95 ओवीमध्ये, की आता मी वेगळा, मी एक विभक्त ही भावनाच गेली आहे. म्हणजे मी कोणीतरी वेगळा आहे आणि ही बाकीची माणसं कोणीतरी माझ्यापेक्षा वेगळी आहे, तो ईश्वर माझ्यापेक्षा वेगळा आहे. हे सगळं द्वैत, हे सगळं द्वय जे काही वाटतं ते सगळं गेलेलंच आहे, सगळं एकच आहे अशी दृष्टी आलेली आहे. आणि म्हणून तुम्ही पाहिलं तर 96 ओवी पाहिलीत तर म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म म्हटलंय. अद्वय ब्रह्म, बरोबर आहे. शब्द किती छान शब्द आहे बघा. अद्वय म्हणजे दोन नाही आहे, एकच ब्रह्म आहे. आणि एकच ब्रह्म आहे आणि हे सगळं विश्व म्हणजे आपल्याला विश्वामध्ये खूप विविधता दिसते, माझ्यापेक्षा ही व्यक्ती वेगळ्या प्रकारे वागते हे सगळं कळतं, तरीसुद्धा त्या व्यक्तीमध्येही ब्रह्म आहे, माझ्यामध्येही ब्रह्म आहे.
आपल्याला ते जाणवतं की नाही, आपल्याला ते कळतं की नाही, हा भाग पुढचा. पण हे जे उल्लेख आहेत, हे उल्लेख कोणाबद्दल आहेत? ज्ञानी माणसाबद्दल. ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याला ही अद्वय ब्रह्माची कल्पना पूर्ण अवगत झालेली असते. आणि म्हणून तो हे संपूर्ण जाणे वर्म म्हणजे त्या अद्वयतेचं पूर्ण वर्म त्याला कळलेलं असतं आणि म्हणून त्याच्यामध्ये समदृष्टी आलेली असते. आणि त्या ह्याच्यातला 101वी ओवी पाहिली तर तिथेही पुन्हा तसा उल्लेख आहे पहा. तैसे नामरूप तयाचे एरवी ब्रह्मची तो साचे, मन साम्या आले जयाचे सर्वत्र गा. म्हणजे ज्याच्या मनामध्ये म्हणण्यापेक्षा ज्याला ही समदृष्टी आली आहे, ज्याला ही समभाव ज्याच्यामध्ये पूर्णतः निर्माण झालेला आहे, साम्या आले जयाचे, याचा अर्थ तो की ज्याच्यामध्ये ही समदृष्टी निर्माण झालेली आहे तो माणूस, त्याचं काय, तो जो ज्ञानी माणूस आहे त्याचं नाम आणि रूप वेगळं असणारच ना. प्रत्येकाचं नाम आणि रूप हे वेगळं असतं, तर तसं त्याचं नाम रूप वेगळं असेल. एरवी ब्रह्मची तो साची, म्हणजे तो ब्रह्मच असतो. प्रत्येक माणूस जरी वेगळा दिसला, त्याचं नाव वेगळं असलं, तो वेगळ्या देशातला असला आणि कुठला असला तरीसुद्धा शेवटी सगळं विश्व हे एकच ब्रह्म आहे, ही कल्पना त्या ज्ञानी माणसाला पटलेली असते. आता पुढे आपण जातो आहे आणि 102वी जी ओवी आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे? ऐसेनी समदृष्टी जो होये तया पुरुषा लक्षणही आहे, अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे. म्हणजे श्रीकृष्ण म्हणतो आहे की अशी ज्याला समदृष्टी लाभलेली असते त्या पुरुषाची लक्षणं, म्हणजे त्याला ओळखायचं कसं की ह्याचा किंवा ह्याच्यामध्ये पूर्ण समभाव आहे हे कसं ओळखायचं, किंवा तो ज्ञानी आहे हे कसं ओळखायचं, तर त्याची लक्षणं काय ते मी तुला आता सांगतो, ते तू ऐक असं श्रीकृष्ण म्हणतो आहे. आणि मग त्याच्या पुढे जे आहे त्या ओव्या मी आधी वाचते, पण त्याच्या आधीचा जो म्हणजे 20वा जो श्लोक आहे ना त्याच्यातले काही शब्दही आपल्याला लक्षात घ्यायचे, कारण त्याच्यात जास्ती अर्थ स्पष्ट होतो असं मला वाटतं, म्हणून ते शब्दही मी घेणार आहे. तर त्यांनी काय म्हटलं आहे की असा जो समदृष्टी लाभलेला जो ज्ञानी माणूस असतो तो कसा असतो, तर त्याचं वर्णन करताना काय म्हटलं आहे, हे आधीच एक उपमा दिली आहे किंवा आधीच एक उदाहरण दिलं आहे. काय उदाहरण आहे? तरी मृगजळाचे निपुरे जैसे न लोटीजे का गिरीवरे, तैसा शुभा शुभी न विकरे पातला जो. आलं लक्षात की जसं मृगजळ काही पाणी तरी आहे का, ते खोटंच आहे ना सगळं. म्हणजे ह्याला खोटं म्हटलं आहे बघा, म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या खोट्या आहेत आणि खरं काय आहे ते त्याला कळलेलं असतं. तर ज्याप्रमाणे मृगजळाच्या चेनी पुरे म्हणजे की मृगजळ किती अगदी आपल्याला दिसलं आणि खूप मोठं पाणी दिसलं तरी त्याच्यामुळे जैसे न लोटीजे का गिरीवर आहे, गिरीवर म्हणजे पर्वत काही ढकलले जात नाहीत मृगजळाने, कारण ते पाणीच नव्हे, लाटा काय येणार आहेत. आपल्याला जरी त्या लाटा भासल्या तरीसुद्धा काही गिरीवराला ढकलण्यासारख्या त्या लाटा नाहीत. तैसा शुभा शुभी न विकरे पातला जो ह्याचा अर्थ ज्याला समदृष्टी लाभली आहे, ज्याला ज्ञान झालेलं आहे. पातला म्हणजे ज्याला प्राप्त काहीतरी झालेलं आहे, ज्ञान प्राप्त झालेलं आहे, समदृष्टी प्राप्त झालेली आहे, तो जो असतो तो कसा असतो, तर शुभा शुभी न विकरे, म्हणजे शुभ घडो अशुभ घडो, म्हणजे साध्या भाषेमध्ये म्हणजे शुभ आणि अशुभ ह्याचे
आपण एरवी जे पवित्र वगैरे असे अर्थ घेतो तो नाही आहे इथे अर्थ. अर्थ असा आहे की शुभाशुभी म्हणजे अनुकूल प्रतिकूल. अनुकूल घडो प्रतिकूल घडो तरीसुद्धा न विकरे. न विकरे ह्याचा अर्थ त्याच्यावरती कोणताही परिणाम होत नाही. अनुकूल घडो किंवा प्रतिकूल घडो बाह्य जगामध्ये त्याच्यावरती त्याचा कोणताही म्हणजे खूप अनुकूल घडलं आपल्याला हवं ते घडलं म्हणून काही त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत नाही किंवा प्रतिकूल घडलं म्हणून तो दुःखाने अगदी खचूनही जात नाही. तर अशा प्रकारे तो न विकरे म्हणजे त्याच्या मनामध्ये का कुठलाही क्रोध द्वेष कसल्याही असल्या ह्या भावना त्याच्या मनामध्ये किंवा दुःख ह्या असल्या भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होत नाही. तो विचलित होत नाही म्हणजे तर त्याची दृष्टी स्थिर असते विचलित होत नाही कारण त्याची बुद्धी स्थितप्रज्ञाची बुद्धी असते. बरोबर आहे. स्थितप्रज्ञ कल्पना आपण शिकलो. स्थित असते ती विचलित हो का नाही तर ती स्थित झालेली आहे. कुठे स्थित झाली आहे आत्म्यामध्ये परमात्म्यामध्ये ती स्थित झालेली आहे आणि त्यामुळे तो विचलित होत नाही. आता ह्याचं म्हणजे ज्ञानी माणसाचं उदाहरण बघताना म्हणजे ह्याचा अर्थ तर आपल्याला कळला पण आपण थोडासा इतर काही याचा जर उल्लेख केला तर तुलसी रामायण तुम्हाला ऐकून माहिती असेल. तुलसीदासांनी लिहिलेलं रामायण. त्या तुलसीदासांनी लिहिलेल्या रामायणामध्ये त्यांनी रामाचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे आणि कोणत्या प्रसंगामध्ये ते वर्णन आहे तर असा प्रसंग सगळ्यांनी आधी आपले फोन बंद आहेत ना बघा. हां सगळ्यांनी बघा कारण हे पुन्हा पुन्हा सांगायची वेळ येऊ नये. प्रत्येकाने लक्ष द्या की आपण बंद केला आहे की नाही आठवा. नसेल केला तर आत्ता करा. तर तुलसी रामायणामध्ये तुलसीदासांनी रामाचं वर्णन अशा प्रसंगामध्ये केलेलं आहे आणि ते इतकं सुंदर वर्णन आहे की त्यांनी असं म्हटलं आहे की रामाच्या राज्याभिषेकाचा प्रसंग त्यांनी दाखवला आहे आणि त्याच्यामध्ये त्याला रामाला सगळी राज्याभिषेकाची वस्त्र दिली गेली. तो सगळी ती वस्त्र परिधान त्यांनी केली आणि आता राज्याभिषेकाला तो जाणार म्हणून आपल्या पित्याचा आशीर्वाद घेण्यासाठी दर्शन त्याचं घेण्यासाठी म्हणून तो दशरथाच्या तिथे गेला आणि तिथे त्याला कैकेयीने सांगितलं की तुला 14 वर्षाचा वनवास पत्करावा आहे आता ह्याच्या पुढे. आता हे दोन प्रसंग तुलसीदासांनी इतके सुंदर वर्णन केले आहेत की त्यांनी असं म्हटलं आहे की अत्यंत प्रसन्न चेहऱ्यानी आणि शांतपणे हाही महत्त्वाचा भाग आहे. कारण आनंद प्रसन्नता ही आनंदाने येते पण तो आनंद म्हणजे आपल्याला तर राज्य मिळणार म्हणून काही मोठा आनंदित होऊन तो गेलेला नाही. प्रसन्नता कायमच रामाच्या चेहऱ्यावर आहे. तर त्या प्रसन्न मुद्रेने आणि शांत मुद्रेने ती स्थित प्रज्ञाची अवस्था विचलित नाही. त्याही प्रसंगामध्ये तो विचलित नाही तर ती स्थित प्रज्ञाची अवस्था असा शांत आणि प्रसन्न मुद्रेने तो दशरथाच्या समोर गेला आणि तिथे हे त्यांनी ऐकलं पण त्याच्या चेहऱ्यावरचा शांतपणा आणि त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता जराही कमी झाली नाही. म्हणजे किती भयंकर एक अत्यंत सुखाचा खरं म्हणजे प्रसंग एक अत्यंत दुःखाचा प्रसंग पण ह्या दोन्हीमध्ये तो स्थिर राहिला. ही जी स्थिर बुद्धी आहे ना ते इथे सांगितलं आहे की शुभाशुभी न विकरे. कुठलाही प्रसंग येऊ आणि हे आपणही शिकायचं आहे ह्या सगळ्यातून की प्रसंग तर येतच असतात आयुष्यामध्ये. अनेक गोष्टी घडत असतात. हे असं झालं आहे ते तसं झालं आहे. किती वेळा आपण रडत चेहरा ठेवायचा की
ते एक हिंदीमध्ये असं एक हे आहे, मियाँ रोते क्यों हो, क्या करूं, सूरत ही ऐसी आहे. कायम सूरत चेहऱ्यामुळे रडकाच. कशा करता? प्रसन्नता का नाही? कारण आतमध्ये कुठे शांती, आतमध्ये जो तो भाव असतो ना तो आपल्या चेहऱ्यावरती दिसतो. ती शांती, ती प्रसन्नता, ही स्थितप्रज्ञाची प्रसन्नता आहे आणि ही शांती आहे. तर असा शुभाशुभी न विकरे पातला जो, म्हणजे ज्याला ही अनुभूती आलेली आहे, ब्रह्माची अनुभूती ज्यांनी घेतलेली आहे, मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, हा अनुभव ज्यांनी घेतलेला आहे, त्या सुखामध्ये जो आहे त्याला कधी असा एवढ्या सुखदुःखाने तो कधी म्हणजे त्याच्या मनामध्ये तो कधी तो विचलित होत नाही. तोची तो निरुता समदृष्टी तत्वता, हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. काय म्हटलं इथे? तोची तो निरुता. निरुता ह्याचा अर्थ खरोखर, नेमका किंवा खरोखर. तोच खरोखर, तोच खरोखर कोण आहे? तर समदृष्टी असलेला, तत्वता म्हणजे ज्याला योग्य समदृष्टी आलेली आहे. तत्वता ह्याचा अर्थ तो की ज्याच्यामध्ये पूर्ण समदृष्टी आलेली आहे, तोच तो खरोखर असा माणूस असतो की जो कधीही असल्या गोष्टींनी विचलित होत नाही. समदृष्टी त्याला तत्वता आलेली असते. हरी म्हणे पंडुसुता, अर्जुना, कृष्ण म्हणतोय अर्जुनाला, अर्जुना तोची ब्रह्म, तोच ब्रह्म. असा समदृष्टी असलेला माणूस तोच ब्रह्म. म्हणजे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की समतेचे दोन पैलू ह्या जर आता आपण पाहिलेल्या सगळ्या आत्तापर्यंतच्या ओव्या तुम्ही लक्षात घेतल्या तर समतेचे दोन पैलू आपल्याला या ठिकाणी जाणवतात बघा. की एक म्हणजे भूतमात्रांमधली समता, बरोबर आहे की हे मी आणि हा कोणी परका असं ह्या नाही, सगळे सम. ही सगळ्या सृष्टीतली सगळ्या भूतमात्रांमधली समता, हा समतेचा एक पैलू झाला, एक आस्पेक्ट झाला, बरोबर, एक आस्पेक्ट आहे समतेचा. आणि दुसरा जो पैलू आहे तो असा आहे, तुम्हाला दिसत नाही ना, मला थोडंफार दिसतंय, आता बघूया. नाही बघूया, मला बरंचसं दिसतं. तर तो काय म्हणजे आता समतेचं एक पैलू मी सांगितला हा, की माणसामध्ये किंवा माणूस आणि दुसरे प्राणी या सगळ्यामध्ये, सगळ्या मात्रांमध्ये समभाव ठेवणं हा समतेचा एक भाग झाला. दुसरा भाग काय की सुख असो दुःख असो, अनुकूल असो प्रतिकूल असो, जय असो पराजय असो, काही परिस्थिती समोर येऊ तरीसुद्धा स्थिरता, ती पण समताच आहे. ती पण समदृष्टी आहे. लक्षात घ्या की प्रत्येक म्हणजे ही जी द्वंद्व असतात ना आपल्या मनात, ही द्वंद्व असतात की सुख दुःख. आता रामाच्या बाबतीत आपण पाहिलं की किती सुखाचा प्रसंग आणि एकदम दुःखाचा प्रसंग, म्हणजे हे द्वंद्व आहे, हे परस्पर विरोधी आहे, पण त्याला ते द्वंद्व जाणवत नाही. अशा माणसाला द्वंद्वातीत तो झाला असं म्हणतात. लक्षात आलं? त्या द्वंद्वाच्या पलीकडे तो गेला, म्हणजे समतेचा हा दुसरा पैलू आहे. लक्षात आलं ना? एक म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांमधली समता आणि दुसरं म्हणजे जीवनात घडणाऱ्या सगळ्या घटनांकडे समदृष्टीने पाहणं ही समता. हे दोन्हीही ह्या समता ह्या कल्पनेमध्ये अंतर्भूत होतात, हे आपण लक्षात घ्यायचं. आणि हे दोन्हीही ज्याच्यामध्ये आहे म्हणून ह्या सगळ्या श्लोकांमध्ये, या ओव्यांमध्ये या दोन्हीचं वर्णन केलं आहे. आणि हे सगळं ज्याच्यामध्ये तो निरुता म्हणजे तो ब्रह्म असं म्हटलेलं आहे, तो ब्रह्मच झाला. कारण आता सगळं विश्व आणि मी ह्याच्यामध्ये मुळे त्याला
फरकच मुळी कुठे वाटत नाही आहे ना. सगळं विश्व म्हणजे मीच, विश्वची माझे घर असंच त्याला वाटतं. किंवा जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, ही जी समदृष्टी त्याला आलेली आहे. तर ही समदृष्टी आणि ही द्वंद्वातीतता, हे दोन्हीही ज्याला साधतं तो ज्ञानी माणूस. आणि असा ज्ञानी माणूस हा ब्रह्मच असतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता पुढे जाऊया. नाही, मी त्यातलं ते हे घेणार होते, श्लोक घेणार होते. आणि श्लोकामधले काही शब्द फक्त सांगते की पहिला त्या श्लोकातला पहिला जो भाग आहे ना, त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की प्रिय प्राप्त झालं किंवा अप्रिय प्राप्त झालं तरीसुद्धा त्याच्यामध्ये त्याच्या दृष्टीमध्ये काही फरक पडत नाही. लक्षात आलं? म्हणजे हे मी आत्ता द्वंद्वातीतता सांगितली ती तिथे आहे. आणि अशी स्थिर बुद्धी ज्याची असते त्याला काय म्हटलं आहे? स्थिर बुद्धीर सम्मूढो. ह्याचं ते जर आपण फोड त्याची केली तर असं आहे, स्थिर बुद्धी असम्मूढो, म्हणजे ज्याच्यामध्ये अशी स्थिर बुद्धी आलेली आहे त्याच्या मनामध्ये काही भेद किंवा काही मोह, मूढता, अज्ञान त्याच्या मनामध्ये काही राहत नाही. हां, लक्षात आलं? तो असम्मूढ असतो, म्हणजे त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं अज्ञान राहिलेलं नसतं. आणि असा जो माणूस आहे त्याला काय म्हटलं आहे? ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः. सुंदर शब्द आहे ते, ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः. ब्रह्मविद ह्याचा अर्थ ब्रह्म जाणणारा. ब्रह्मविद, विद म्हणजे ज्याला ज्ञान आहे, ब्रह्माचं ज्ञान त्याला आहे, ब्रह्मविद. असा जो ब्रह्मविद आहे, ज्याला आत्मा कळला आहे, ज्याला परमात्मा कळला आहे, असा जो ब्रह्मविद आहे किंवा ब्रह्मज्ञ आहे, दुसरा शब्द ब्रह्मज्ञ आहे, तो ब्रह्मणी स्थितः, म्हणजे तो ब्रह्मातच राहतो. ब्रह्मणी स्थितः, असा ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः, म्हणजे ज्याला ब्रह्म कळलं तो ब्रह्मच होऊन गेला. म्हणजे मग त्याच्या बाबतीत ब्रह्मविद असं म्हणण्याची गरज नाही, तो मुळे आता ब्रह्मच झाला आहे. ब्रह्माचं ज्ञान हे काही वेगळं राहिलेलंच नाही, तो स्वतःच ब्रह्म होऊन गेलेला आहे. इतकं त्याला परिपूर्ण ज्ञान, म्हणजे ज्ञानाची सुद्धा पूर्णता यायला पाहिजे. हां ज्ञानाची सुद्धा परिसीमा त्यांनी गाठलेली आहे. असा तो जो मनुष्य आहे तो ब्रह्मणी स्थितः, म्हणजे तो ब्रह्म झाला, की जे ज्ञानेश्वरांनी अशा शब्दात सांगितलं आहे, तोची ब्रह्म. हां, आता पुढे जाऊया. आता उभ्याच घेते. जया आपण पे सांडुनी कही इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, तो विषय न सेवी. हे काही विचित्र येतं. म्हणजे काय म्हटलं इथे की जया आपण पे सांडुनी, म्हणजे त्याला आता आपलं, तो आता ब्रह्म झाला आहे, म्हणजे त्याला ब्रह्मपद लाभलेलं आहे. हे जे त्याचं स्थान आहे ते त्याला आता इतकं त्या स्थानातच तो राहतोय, म्हणजे तो आत्मा परमात्मा असाच होऊन त्याचं सगळं अस्तित्व निर्माण झालं आहे. म्हणजे जी आपली नेहमीची जाणीव असते ना, आपल्या अस्तित्वाची जाणीव जी आपल्यामध्ये असते, की आता मी कोण आहे ह्याची जाणीव आपल्या प्रत्येकाला असते ना, की मी असं माझं हे नाव, माझं हे रूप, माझा व्यवसाय, मी इथे राहते, हे सगळे आपल्या अस्तित्वाची असलेली जाणीव. तर हा कसं आहे की ह्याला अशी व्यक्तिगत अस्तित्वाची जाणीवच संपली आहे, तो ब्रह्मच होऊन गेलेला आहे. असा जो आहे तो मग इंद्रिय ग्रामावरी येणे नाही. इंद्रिय ग्राम म्हणजे इंद्रियांच्या गावाला ज्ञानेश्वर म्हणतात, तो येणारच कसा
कारण इंद्रियांच्या गावाला कोण जाणार, आपल्यासारखी सामान्य माणसं ना, की जी व्यक्तिगत अस्तित्वामध्येच आपण राहतो. आपल्याला आपलं स्थानच आपल्याला कळतं, मी आणि हा परका एवढंच आपल्याला कळतं. हे जे आपलं व्यक्तिगत अस्तित्व आहे ते त्याचं नाही आहे. आणि त्यामुळे आपण जसे इंद्रिय ग्रामावरती जातो, ग्रामावरती जाणं हे म्हणजे रूपक आहे. इंद्रियांच्या गावाला जाणं ज्ञानदेवांची भाषा आहे. म्हणजे इंद्रियांना तो वश होत नाही. साध्या शब्दामध्ये इंद्रियाचे जे विषय असतात त्यांना तो वश होत नाही. इंद्रिय सांगत असतात हे असं आहे, हे असं दिसतं, हे असं ऐकायला येतं, हा स्पर्श असं आहे. इंद्रिय त्यांचं ज्ञान देत असतात, पण हा त्या गावाला जात नाही. ह्याचा अर्थ की त्याच्यामध्ये तो गुंतत नाही, त्याच्यामध्ये तो गुंतत नाही. आणि मग त्यांनी म्हटले तो विषय न सेवी. हे काही विचित्र येतं, म्हणजे हे काही सांगायला पाहिजे का? हे काही नवल आहे का? विचित्र ह्याचा अर्थ हे काही नवल आहे का? तो येणारच कसा? तर त्याला इंद्रियांचे विषय सुटले आहेत त्याच्यापासून. तर आता तो त्याला इंद्रिय विषयांचं सेवन करावं असं त्याला कधी वाटणारच नाही. ह्याच्यामध्ये नवल काय राहिलं? आता पुढे सहजे स्वसुखाचेनी अपारे आता ही जी ओवी आहे ना, ही अशी वाचा बरं का. सहजे हा एक शब्द घ्या, पाहिजे तर कॉमा करा. मी घ्या प्रत्येक शब्दाचे अर्थ तुम्हाला सांगते आणि प्रत्येक शब्दामध्ये फार सुंदर अर्थ आहे. सहजे स्वसुखाचेनी अपारे सुरवाडे अंतरे रचिला. हे एवढं एक आहे. हां, स्वसुखाचेनी अपारे सुरवाडे अंतरे रचिला हा एक भाग आहे ह्या ओवीतला. आणि मग पुढे म्हणूनी बाहिरे पाऊल न घाली. आता इथे स्वसुखाचेनी आधी ह्याचा अर्थ पाहू. स्वसुखाचेनी अपारे सुरवाडे अंतरे रचिला. ह्याचा अर्थ असा की स्वसुख म्हणजे आत्मसुख. आत्मसुख ज्याला महासुख शब्द येऊन गेला, आठवतं ना? महासुख, आत्मसुख. ह्या स्वसुखाने म्हणजे आपलं जे खरं स्वरूप आहे, आत्मा हे आपलं खरं स्वरूप आहे, परमात्मा हे आपलं खरं स्वरूप आहे. तर हे जे आपलं स्वस्वरूपाचं सुख जे आहे ते त्याला मिळालेलं आहे. ते त्याला मिळालं आहे. आणि किती मिळाले? अपारे, अपार मिळाले, अमर्यादित आहे ते. इतकं त्याला ते मिळालेलं आहे. अपारे सुरवाडे अंतरे रचिला म्हणजे अंतरे म्हणजे त्याचं अंतःकरण ह्या स्वसुखाने ओतप्रोत भरून गेले. अंतरे सुरवाडे अंतरे रचिला ह्याचा अर्थ आहे असा आहे की त्याचं अंतःकरण अंतरे रचिला म्हणजे अंतःकरणाची रचना कशी झाली त्याच्या, तर ते ओतप्रोत. आता जागाच नाही आहे विषय सुखांना, त्याच्या अंतःकरणामध्ये जागाच नाही. त्या सगळं अंतःकरण ओतप्रोत भरून गेलंय स्वसुखाने, आत्मसुखाने, महासुखाने. काय सुंदर वर्णन आहे पहा की महासुखाने ज्याचं अंतःकरण इतकं भरलंय की आता एवढी पण जागा नाही की जिथे विषय सुखांची त्याला आठवण होईल, हे त्यांना सांगायचं. तर अशा प्रकारे सुरवाडे म्हणजे अगदी भरभरून भरलेलं आहे. म्हणून मी ओतप्रोत भरलंय असा शब्द वापरला की सुरवाडे अंतरे रचिला म्हणजे ओतप्रोत भरून गेला, ओतप्रोत भरून गेला. आणि आता पुढचं सोपं आहे. म्हणून बाहिरे पाऊल न घाली. बाह्य जगातली जी सगळी सुख आहेत त्याच्याबद्दल त्याला काही आकर्षणच नाही. तो आतमध्ये इतका स्वसुखामध्ये मग्न आहे की त्याला ह्या बाकीच्या सुखांचं काही आता परवाच राहिलेलं नाही, त्याला आठवणसुद्धा कधी होणार नाही. आणि ते सांगण्यासाठी ज्ञानदेवानी उदाहरण काय दिलंय पहा. सांगे कुमुद दळाचे नि ताटे, जो जेवीला चंद्र किरणे चोखटे, तो चकरू काही वाळवंटे चुंबितो आहे. म्हणजे कुमुद दळ म्हणजे कमळाचं पान,
कमळाचं पान मी आधीच सांगितले, कमळाचं पान कसं असतं की अगदी म्हणजे त्याच्यावर पाणीसुद्धा राहत नाही, काही चिकटतच नाही, इतकं स्वच्छ सुंदर अशा ताटामध्ये तो जेवलाय. आणि काय जेवलाय? चंद्रकिरणे चोखटे, शुद्ध चंद्रकिरण. कारण चकोर पक्षाचं हेच वर्णन असतं की तो फक्त चंद्रकिरण सेवून तो जीवन जगतो, असं चकोराचं वर्णन आहे. आणि ते सुद्धा कुमुददळाच्या पानावरती बसून, म्हणजे कुमुददळावरती बसून त्या ताटामध्ये चंद्रकिरण जो जेवलाय, असं ज्यांनी ज्याला सगळी तृप्ती मिळाली आहे, तो काय म्हटलंय त्यांनी? तो चकरू काही वाळवंटे चुंबितो आहे. म्हणजे असा चकोर पक्षी वाळवंटाला आपली चोच लावेल का? की आहे का पाणी बघायला? चकोर पाणी लागतं पक्ष्यांना ना, पण तो तिथे लावेल का चोच? नाही लावणार, कारण त्याला इतकं सुंदर जेवण मिळालेलं आहे आणि तृप्त झालेला आहे तो. त्याला आता तो कशाला तो वाळवंटाकडे बघेल? तैसे आत्मसुख उपाईले, जयासी आपण पाची फावले, तया विषय सहज सांडवले. सांगोकाई म्हणजे हे काही सांगायला पाहिजे का अर्जुना? काय सांगायला पाहिजे का? तर ज्याला आत्मसुख उपाईले म्हणजे प्राप्त झाले, ज्याला आत्मसुख प्राप्त झाले, आत्मसुखाची ज्याला प्राप्ती झाली, त्याच्या पुढे जे जयासी आपणापाची फावले, ह्याचा अर्थ जो आपल्यातच इतका तृप्त आहे. आपणापाची फावले म्हणजे तृप्त होणं, आपणामध्येच स्वतःमध्ये जो इतका तृप्त आहे. आणि आपणामध्ये स्वतःमध्ये म्हणजे आपल्यासारखा नव्हे, आपणही असतो काही वेळेला फार आनंदात स्वतःच्या, पण तसं नाही. या ठिकाणी आत्मसुखाचं महासुखाची तृप्ती आहे ती. आनंदाचे डोही आनंद तरंग, हे जे तुकाराम जे म्हणतात ते आहे की तोच आनंद आहे, सगळं तृप्ती आहे इथे झालेली. तर अशा ज्याला आहे तो इतका तृप्त असतो की त्यांनी विषय सहज सांडवले. सांगोकाई सहज सांडवले, सोडून दिले किंवा सुटले. सहज सांडवले ह्याच्या खरा अर्थ सुटले, विषयमुळे सुटले त्याच्यापासून. आणि का मी असं म्हणते सोडून टाकले असं म्हणण्यापेक्षाही सुटले हे जास्त बरोबर आहे. ह्याचं कारण तिथे जो सहज शब्द आलाय ना, सहज, आधी पण एके ठिकाणी सहजे असा शब्द आला आहे. मी म्हटलं होतं की ह्या शब्दाचा मी अर्थ सांगेन. ह्या दोन्ही ठिकाणी तोच अर्थ आहे. आज सहज सांडवले म्हणजे कसं सांगा? सहज ह्याचा अर्थ असा की एखादं पिकलेलं फळ आपोआप, नाही चिकूची बी नाही, एखादं पिकलेलं फळ आपोआप पडून जातं, आपोआप सुटून जातं. तसं आहे ते, आपोआप सुटून जातं. की त्या एरवी आपल्याला तोडावं लागतं. चिकूची बी का नाही तर ते रूप तिथे येतच नाही. ह्या ठिकाणी एखादं फळ कुठलंही बघा, केळं खूप पिकलं, आपण जर असं कुठे अडकून ठेवलं असेल, केळी गळून खाली पडतात किंवा घडातून सुद्धा खाली पडतात. किंवा आंबे, कित्येक फळं झाडावरून खाली पडतात. म्हणजे ती सहज सुटतात, ती पूर्ण पिकलेली असतात म्हणून सहज सुटतात. त्याच्या आधी जर आपण काढायला गेलो तर ती सहज सुटत नाहीत, मग त्याला चीक लागतो, चीक असतो. आंब्याला जो चीक असतो तो त्याचं मुख्य कारण ते की तो आधी काढलेला असतो. ज्यावेळेला तो पूर्ण पिकायच्या आधीच तो काढलेला असतो म्हणून त्याला चीक असतो. तसे आपण चिकटलेलो असतो या सगळ्याला. तर हे असं आहे, सहज आपल्या बाबतीत होत नाही. फळ जसं सहज सुटावं पिकलेलं फळ तसं होत नाही, पण त्याच्या बाबतीत सहज सांडवले आपल्याला प्रयत्न करावा लागतो. बरोबर आहे ना?
हे आपल्याला प्रयत्न तरी येत नाही. म्हणजे तो आपण चिकटलेलो असतो. मी जे म्हटलं ना ते त्याच अर्थी की आपण चिकटलेलो असतो त्या सगळ्या विषयांना, म्हणून आपण सुटत नाही त्याच्यापासून. पण हा सहज सुटतो. ही सहजता ही इथे सांगितली आहे, तशीच आधी पण सांगितली आहे. आणि तो सहज शब्द महत्त्वाचा आहे, आपण लक्षात घ्या की ते असं मुद्दाम आपल्यासारखं वाचन करून जाणून घेऊन असं नाही आहे. ते आपोआप त्याच्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि असा तो प्रकाश ज्ञानाचा सगळा पडलेला आहे त्याच्यामध्ये. तर असं त्यांनी विषय का सांडले आहेत ज्ञानी माणसांनी हे आतापर्यंत सांगितलं. आता पुढे 9वी जी 109 ना 109वी ओवी ती जी आहे ना तिथपासून थोडा वेगळा विचार कसा आहे पहा. एरवी तरी कौतुके विचारूनी पाहे पानिके या विषयांचे सुखे झकवती कवण. म्हणजे अर्जुनाला म्हणतोय भगवंत म्हणत आहेत की एरवी म्हणजे जरा तू नीट विचार. कौतुके म्हणजे जरा सहजपणे एक विचारूनी म्हणजे विचार करून पहा बरं, नीट विचार करून पहा बरं. अर्जुना तू नीट विचार करून पहा बरं, किंवा आपण नीट विचार करून पाहूया बरं, असं तो म्हणतोय. आणि काय तर या विषयाचे सुखे झकवती कवण. झकवती याचा अर्थ फसवले जातात. कोण फसवले जातात? ह्या विषयाचे सुखे, ह्या विषयांची जी सुख आहे, इंद्रियांच्या विषयांची जी सुख आहे, त्यांनी कोण फसवलं जातं? म्हणजे आता ज्ञानी आणि अज्ञानी ह्याच्यात फरक कसा आहे तो फरक त्यांना सांगायचा आहे, म्हणून हा असा उल्लेख केलेला आहे की ज्ञानी माणूस कसा असतो सांगितलं त्यांनी. आता अज्ञानी माणूस कसा असतो हे सांगायचं आहे. मग त्याची सुरुवात करताना असं म्हटलं आहे की कोण फसवलं जातं इंद्रियाच्या सुखाने, तर कसे असतात ती माणसं, कशी म्हणजे त्यांची लक्षणं कशी असतात, तर त्यांची लक्षणं अशी असतात किंवा ती माणसं अशी असतात जिही याचा अर्थ ज्यांनी जिही आपण पे नाही देखिले. अर्थ लक्षात आला? जिही आपण पे नाही देखिले म्हणजे ज्यांनी आपलं खरं स्वरूप पाहिलेलं नाही, त्यांना कळलेलं नाही. ज्यांना आपलं स्वस्वरूप म्हणजे आपण आत्मा हे आपलं स्वस्वरूप आहे, परमात्मा हे आपलं स्वरूप आहे, हे ज्यांना कळलेलं नाही. जिही आपण पे नाही देखिले म्हणजे जाणलं नाही. ज्यांनी जाणलं नाही आहे, ज्यांना कळलं नाही आहे, तेची इही इंद्रियार्थी रंजले. तीच माणसं या इंद्रियांच्या सुखांमध्ये गुंतून पडतात. रंजले म्हणजे त्याच्यामध्ये अडकले, त्याच्यामध्ये ते अडकलेले असतात. तेच त्यांना हवं असतं, त्याच्यातच त्यांना सुख लागतं. रंजन ह्याचा अर्थ तो आहे खरं म्हणजे की सुख लागणं. त्यांना इंद्रियांच्या सुखांमध्येच खरं सुख लागतं. लक्षात आलं? इंद्रियांमध्येच त्यांना खरं सुख लागतं किंवा त्या विषयांच्या सुखांमध्येच त्यांना खरं सुख लागतं. आणि त्यांचं वर्णन कसं केलंय? जैसे रंक का आळू कैले तुषा ते सेवी. म्हणजे ती माणसं कशी असतात? जैसे रंक म्हणजे दरिद्री माणूस की ज्याला भुकेला सुद्धा काही नाही आहे, पोट भरायला सुद्धा काही नाही आहे, असा जो माणूस आहे तो काय असतो का आळू कैले तुषा ते सेवी. म्हणजे तो इतका भुकेने ग्रासलेला आहे की भूक आपली शमवण्यासाठी, तृप्त करण्यासाठी तो तुषा ते सेवी. तुष म्हणजे कोंडा. आपण म्हणतो ना भुकेला कोंडा, भुकेला कोंडा असं जे म्हणतो, तो ते कोणाला असतं? तर ज्याला काहीच नाही भूक शमवण्यासाठी, भूक तृप्त करण्यासाठी, ज्याच्याकडे काही नाही तो माणूस मग काय करेल बिचारा? कोंडा खाईल, कदान्न खाईल, काही खाईल, कसं तरी पोटामध्ये काहीतरी तो घालेल. म्हणजे ह्या अशा
इंद्रियाच्या सुखांमध्ये गुंतणाऱ्या माणसाची तुलना कशी केली आहे, दरिद्री माणसाबरोबर केली आहे की कोंडा तो खातो कारण बिचाऱ्याला काही खायला नसतं. तसं ह्यांचं झालेलं आहे की त्यांना आत्मसुखमुळे काय ते कळलेलंच नसतं. मग ते खरंच दरिद्री आहेत की ते अशा प्रकारेच जीवन जगतात की विषय सुखांमध्येच तृप्त असतात. पुढे पुढे तर इतकं सुंदर वर्णन आहे. पुढे जाऊया आपण. तर आता 110 ओवी झाल्यानंतर मी जरा मधल्या थोडंसं गाते कारण पुन्हा तसंच काहीतरी मृगाचं उदाहरण दिलं आहे की तृषापीडित म्हणजे ताणलेलं जे हरिण असतं ते बिचारं मृगजळाच्या मागे कसं धावतं आणि बरडी ते ह्याचा अर्थ वाळवंटामध्ये म्हणजे बरड जिथे आहे पाणीच नाही तिथे सुद्धा बिचारं ते आशेनी धावत असतं. तशी ही आपण माणसं ही आशेनी ह्या सगळ्या इंद्रिय सुखांच्या मागे धावत असतो. अशा प्रकारची काही उदाहरण दिली आहेत. आणि मग नंतर आता 112वी ओवी घेते. तैसे आपण पे नाही दिठे जया ते स्वसुखाचे सदा खरांटे तयासीची विषय हे गोमटे आवडती. म्हणजे तैसे म्हणजे ही उदाहरणं दिल्यानंतर त्याचप्रमाणे असं म्हणता येते. त्याचप्रमाणे आपण पे नाही दिठे म्हणजे ज्यांना आत्मस्वरूप आपण काय आहोत हे ज्यांना कळलेलं नाही. दिठे म्हणजे ज्यांच्या दृष्टीला तो लाभ झालेलाच नाही, आत्मबोध ज्यांना झालेलाच नाही. आपण पे नाही दिठे ती माणसं कशी असतात, जया ते स्वसुखाचे सदा खरांटे म्हणजे त्यांना स्वसुख म्हणजे पुन्हा आत्मसुख. स्वसुख म्हणजे आत्मसुख. त्यांना सदा खरांटे ह्याचा अर्थ त्यांना स्वसुखाची गोडीच कळलेली नसते. लक्षात आलं की ज्यांना स्वसुख म्हणजे काय हे माहितीच नाही त्यांना कशी गोडी निर्माण होणार. आपल्याला जर साखर म्हणजे काय हे माहिती नसेल तर साखरेची गोडी आपल्याला कळेल का, नाही कळणार. तसंच आहे की जिथे ज्यांना आत्मसुख म्हणजे काय हे मुळे कळलेलंच नाही, आत्मबोध काय हे कळलेलं नाही, त्यांना आत्मबोधाची कुठे गोडी लागत नाही. सदा खरांटे म्हणजे काय ते सगळं त्यांच्या दृष्टीने अगदी टाकाऊ असतं, त्यांना त्याची गोडी लागत नाही. तयासीची विषय हे गोमटे आवडती. लक्षात आलं ना, त्यांनाच विषय इंद्रियांचे विषय त्यांनाच गोमटे वाढतात. फार सुंदर, हेच पाहिजे. जगायचं आहे कशासाठी असं म्हणतात लोक ना की जगायचं कशासाठी, खाण्यासाठी जगायचं लेण्या सगळं वस्त्र चांगली चांगली वस्त्र नेसण्यासाठी जगायचं म्हणजे जीवन हे फक्त त्याच्यासाठी आहे असं त्यांना वाटतं. तर असं तेच त्यांना गोमटं वाटतं, तेच त्यांना आवडतं. पुढे काय म्हणतात बघा, एरवी म्हणजे आता पुन्हा अर्जुनाला ते विचार करायला सांगतात. एरवी म्हणजे विचार कर अर्जुना, विषयी काही सुख आहे हे बोलण्याची सारखे नव्हे. म्हणजे असं बोलणं सुद्धा बरोबर नाही की विषयांमध्ये काही सुख आहे हा बोलताही येत नाही. का बोलता येत नाही त्या सांगण्यासाठी पुढे उदाहरण काय दिलं आहे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. ह्याचा अर्थ असा की विद्युत म्हणजे वीज, आकाशामध्ये वीज जेव्हा चमकते एकदम खूप मोठा प्रकाश पडतो, बरोबर आहे, खूप मोठा प्रकाश पडतो. आपल्याला अगदी वाटतं की काय झालं असं, केवढा मोठा प्रकाश आपल्याला लांबून सुद्धा दिसतो. पण त्यानी काय संबंध जग कायमचं प्रकाशित होणार आहे का. विद्युत जी आहे, वीज जी आहे खूप लखाकते, पण त्या लखाकणाऱ्या प्रकाशाने ती क्षणिक आहे ना, ती क्षणिक आहे. त्या लखाकणाऱ्या प्रकाशाने सगळं काही जग प्रकाशित होणार का. म्हणजे
त्या ठिकाणी हे काय सांगतायत की ही सगळी सुख जी आहेत ही क्षणिक आहेत. ही विद्युल्लता वीज जशी क्षणिक आहे, एक क्षणभर आपल्याला, एक पळभरच म्हणा, एक पळभर आपल्याला प्रकाश देते. ते काही संबंध जग कायमचं प्रकाशित त्यांनी होणार आहे, मग आपल्याला दिवे लागलेच नसते ना. तर असं म्हणजे ते काही आपल्याला पुरणार नाही. तसंच इंद्रियांच्या विषयांची सुख ही क्षणिक असतात, क्षणिक सुख देणारी असतात. ती आयुष्यात पुरत नाहीत किंवा आयुष्यामध्ये ती तशीच राहत नाही. हां, नाशवंत आहेत ती नाशवंत आहेत, अशाश्वत आहेत. ती शाश्वत सुख नाही. आणि आता तुम्ही बरोबर शब्द वापरला, कारण आता ह्याच्या पुढे आपण शाश्वत आणि अशाश्वत ह्याच्या सुखातला भेद कसा दाखवतायत भगवंत हे पुढच्या अव्ययांमध्ये येणार आहे. तर हे जे आहे विद्युल्लतेचं उदाहरण देऊन क्षणिक गोष्ट आणि शाश्वत गोष्ट ह्यामधला फरक दाखवून अशाश्वत सुख आणि शाश्वत सुख ह्यातला फरक त्यांनी दाखवण्याचा त्याला आता सुरुवात केलेली आहे. मध्ये पुन्हा एक उदाहरण आहे, मी संबंध ती ओवी नाही वाचत, फक्त एवढंच सांगते की जर समजा जसं विजेचं उदाहरण दिलं तसंच पुढे त्यांनी असं उदाहरण दिलं की आकाश असतंच आपल्यावरती, ढग असतात, आकाश असतं, पण वर्षा म्हणजे पाऊस किंवा वारा किंवा ऊन ह्याच्यापासून हे सगळं आकाश आपलं रक्षण करू शकतं का? नाही ना. म्हणजे ते काही आपल्याला पूर्ण कायमचं रक्षण देऊ शकत नाही. म्हणून आपण घरं बांधतो. तिथे घरांचा उल्लेख आहे पुढे, ती जो ओवी तुम्ही पाहिली ना, मी वाचत नाही आहे, पण त्या ओवीमध्ये घरं का बांधतो माणूस, तर त्याला काहीतरी ह्या सगळ्या अशा परिस्थिती येणार, पाऊस पडणार आहे, ऊन येणार आहे, वारा वाहणार आहे, थंडी येणार आहे, ह्या सगळ्यातून कुठेतरी निवारा पाहिजे. तो निवारा काही आकाश देऊ शकत नाही. म्हणून आपल्याला घर लागतं की जे आपल्याला शाश्वत निवारा देईल. म्हणजे शाश्वत आणि अशाश्वत यातला फरक दाखवायला आणखी एक उदाहरण त्यांनी त्या ठिकाणी दिलं. आणि आता पुढे 15वी आपण पाहिजे तर गाळूया, मधल्या थोडं गाळून 17व्या ओवीकडे येऊया. हे असो आघवी बोली, म्हणजे असं उदाहरणं दिली आहेत म्हणून ते ज्ञानदेव असं म्हणतात की जाऊ दे आता आणखीन किती सांगायचं, आघवी बोली आता पुरे झाली. सांग पा अर्जुना, सांग बरं बाबा मला, सर्पफणीची सावली ते शीतल होईल केवली मूषकासी. म्हणजे मूषक म्हणजे उंदीर, उंदराला सर्पाच्या फणीची सावली पुरेल का? पुरेल का ह्याचा अर्थ तो सर्प काय त्याला सावली देणार आहे का? सर्प त्याला खाऊनच टाकणार ना उंदराला. तसं इंद्रिय सुख जी आपल्याला वाटतात ती शेवटी दुःख देतात. या विचाराकडे ते आले. लक्षात आलं? सर्पफणी म्हणून मी ते मधली गाळली, पण मी हे उदाहरण का घेतलं की सर्पफणीची सावली जशी उंदराला सावली तर देत नाही, उलट ती त्याला खाऊनच सर्प तो टाकणार, तशी ही जी आपल्याला सुख वाटतात ती सुख अंतिमतः दुःखद असतात. अंतिमतः ती आपल्याला दुःखाकडे नेतात, याचा आपण विचार करत नाही. अगदी फार सुरुवात ज्या वेळेला केली किंवा मध्यंतरी कधीतरी ययातीचं उदाहरण मी दिलं होतं, आठवतं? त्यावेळेला होते, त्यांना आठवत असेल, जे नव्हते त्यांना पुन्हा सांगते की ययातीची कथा आहे की ययाती आपल्या मुलाला हे करतो की मी आता वृद्ध झालो पण मला अजून वैवाहिक सुख म्हणजे लैंगिक सुख माझी तृप्ती झालेली नाही, तर मला तुझं तारुण्य दे आणि माझं वृद्धत्व तू घे. आणि त्याचा मुलगा तयार होतो. अशी ती ययातीची कथा आहे. आणि त्या ययातीच्या कथेमध्ये शेवट फार सुंदर आहे की ज्या ठिकाणी ययाती असं सांगतो की हे जे भोग आहेत सगळे
इंद्रियांचे भोग जे सगळे आहेत हे कसे आहेत, तर तुम्ही जितके जास्ती भोगाल तितके ते आणखीच हवे आहेत असं आपल्याला वाटतं. जसं उदाहरण आहे, म्हणजे तो श्लोकच आहे त्या ययाती, हे खरंच संस्कृतमध्ये ही कथा आहे मूळची. तर त्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे अग्नीमध्ये तुम्ही जितकी आहुती घालाल तितका अग्नी अधिक भडकतो, तसं तुम्ही जितके भोग घ्याल तितके हे भोग तुम्हाला आणखी हवे असे वाटायला लागतात. पण शेवटी अंतिमतः ते दुःख देणारे असतात. हे ययातीचं इतके भोग घेतल्यानंतर त्याला शेवटी उपरती झाली की आपण काय, म्हणजे आपल्या मुलाचंही नुकसान केलं आणि आपलं तरी आयुष्य काय आहे, कुठे राहिली ही सगळी सुख, नकोत आता ही सुख असं त्याला वाटायला लागलं. तर असं ही परिस्थिती, म्हणजे ही जी सुख आहे ही अंतिमतः दुःखद असतात हे सांगण्यासाठी हे उदाहरण आहे सर्पाचं आणि उंदराचं, की ते शेवटी सावली देणार नाही सर्प, तो शेवटी मुषकाला उंदराला खाऊन टाकणार. तशी ही सुख आपल्याला शेवटी दुःखद होणार. आता पुढे 120वी ओवी बघा, 120वी. म्हणून विषयभोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख. बघा तिथे आलो ना आपण, म्हणून मी ते उदाहरण घेतलं मधलं, की म्हणून विषयभोगी जे सुख ते साध्यंतची, म्हणजे पूर्णतः खरोखर, साध्यंत ह्याचा अर्थ खरोखर किंवा पूर्णतः ते दुःख असतं. परी काय करीती मूर्ख न सेविता न सरे. म्हणजे मूर्ख जे असतात, अज्ञानी जे असतात ते कसे असतात की न सेविता न सरे, म्हणजे ते भोग घेतल्याशिवाय त्यांना राहवतच नाही. न सरे म्हणजे त्यांचं जीवन त्यांना जगताच येत नाही, ते भोग त्यांना हवेच असतात. न सेविता म्हणजे ते भोग न घेता ते जगूच शकत नाही, ते जगूच शकत नाही. न सेविता न सरे म्हणजे त्यांचं जीवन पुढे जातच नाही. काय प्रचंड दुःख आहे, आपल्याला हे मिळालं नाही, हे केवढं दुःख आहे असंच त्यांना वाटत असतं. तर असं आता पुढचं जे आहे ना फार सुंदर आहे. पुढची 21वी ओवी जी आहे फार सुंदर आहे. ते म्हणजे त्या मूर्खांबद्दल बोललेलं आहे. ते अंतर नेणिती बापुडे म्हणून अगत्य सेवणे घडे. एवढंच मी आधी घेते हा. ते अंतर नेणती बापुडे. अंतर ह्याचा अर्थ फरक अंतर, त्या दोनमधलं अंतर असंच आपण म्हणतो ना, ह्या दोनमधला फरक, दोनमधला भेद. कशातला भेद तर अंतर असं म्हणताना त्यांना असं म्हणायचं आहे त्या ठिकाणी की ही सगळी विषयांची किंवा इंद्रियांची सुख आणि आत्मसुख, दोन गोष्टींमधला भेद, दोन गोष्टींमधलं अंतर, दोन गोष्टींमधला फरक त्यांना कळत नाही. त्या दोन गोष्टी कुठल्या? आत्मसुख, महासुख आणि वैषयिक सुख, इंद्रियांचं सुख. किंवा क्षणिक सुख जे आपण मगाशी पाहिलं, क्षणिक सुख आणि शाश्वत सुख. क्षणिक सुख आणि शाश्वत सुख म्हणजे अशाश्वत काय आहे, शाश्वत काय आहे ह्याच्यातला मुळी त्यांना भेद कळतच नाही. ते अंतर नेणिती म्हणजे त्यांना कळत नाही, माहितीच नसतो. हे काय, ह्याच्यात फरक काय आहे हे त्यांना कळतच नाही, म्हणून त्यांना आधीच मूर्खच म्हटलेलं आहे. तर ते अंतर नेणती बापुडे म्हणून अगत्य सेवणे घडे. अगत्य म्हणजे त्यांना हवंच, म्हणजे ते सोडूच शकत नाहीत. ही इंद्रिय सुख ही त्यांना जीवनामध्ये हवीच असतात. तेच जीवन आहे असं त्यांना वाटत असतं, तेच जीवन आहे असं वाटत असतं. आणि
अगत्य सेवणे घडे, म्हणजे त्यांच्याकडनं त्या सुखांचं सेवन सतत केलं जातं, नित्य केलं जातं. आता हे फरक कळत नाही त्यांना, ते मूर्ख तर म्हटलंय, त्याच्या पुढे ते इतके ज्ञानदेवाने असे काही शब्द वापरले आहेत की म्हणजे काय त्या माणसांना त्यांनी काय म्हटलंय बघा. सांगे पूय पंकीचे किडे काय चिळसी घेती. पूय पंक ह्याचा अर्थ पूय म्हणजे शेण, पंक म्हणजे चिखल. शेणा चिखलातले जे किडे असतात, हां, शेणा चिखलात नेहमी किडे असतात, लहान मोठे कित्येक किडे आपण पाहतो वळवळताना त्याच्यामध्ये, तिथेच राहतात. पूय पंकीचे किडे काय चिळसी घेती. चिळसी म्हणजे किळस. त्या शेणा चिखलाची त्यांना किळस वाटते का? म्हणजे माणसं जी इंद्रिय सुखामध्ये मग्न आहेत त्यांची तुलना कोणाबरोबर केली आहे का? शेणा चिखलातल्या किड्यांबरोबर केलेली. आधी एकदा जंतू म्हटलंय, गेल्या वेळेला आलाय शब्द. तर इथे या ठिकाणी पूय पंखीचे किडे म्हटलंय त्यांना. ते काय चिळसी घेती. चिळसी म्हणजे किळस. त्यांना ते किळस वाटते का? पुढची ओवी घेते नंतर ह्याचं आणखीन थोडंसं विस्तार थोडा आणखी करते. पुढची ओवी 22वी जी आहे. तया दुखिया, दुःखची जिव्हार. तया दुखिया, दुःखची जिव्हार. ते विषय, आधी मी एवढाच अर्थ सांगते. तया दुखिया म्हणजे त्यांना ज्ञानदेवानी दुःखीच म्हटलंय. जे विषय भोग घेत असतात त्यांना त्यांनी दुःखीच म्हटलेलं आहे. तया दुखिया, दुःखची जिव्हार म्हणजे जीवन. दुःख हेच त्यांना जीवन वाटतं. म्हणजे त्यांना ते दुःख हे जाणवतच नाही. लक्षात आलं? त्यांना दुःख आहे, ह्याच्यामध्ये काही आपल्याला दुःख प्राप्त होणार आहे ह्याच्यामुळे हे त्यांना जाणवत नाही, हे त्यांना दिसत नाही. दुःखची जिव्हार म्हणजे त्यांना तेच हवं असतं, जिव्हाळ्याचं असतं, त्यांचं ते जीवन असतं. आणि पुढे म्हटलंय त्यांना आणखी एक उपमा दिली आहे. जसं पूयपंखीचे किडे म्हटलंय तसं आणखी पुढे उपमा आहे. विषय कर्दमीचे दरदूर म्हटलंय. हां, दरदूर म्हणजे बेडूक. विषय कर्दमीचे दरदूर म्हणजे विषयरूपी चिखलातले. कर्दम म्हणजे चिखल. विषयरूपी चिखलातले बेडकं. किती त्यांचं स्थान काय आहे बा. नुसतं मूर्ख म्हणून थांबले नाही, कुठपर्यंत गेलेत. विषय कर्दमीचे दरदूर. कारण बेडूक राहतोच चिखलामध्ये, त्याला कुठे त्या आपण चिखलात आहोत ह्याची कुठे जाणीव असते. ते भोग जळा ते जलचर. भोग जळ म्हणजे भोगरूपी पाण्यातले ते जलचर असतात. जलचर मासे, भोगरूपी पाण्यातले मासे ते असतात. आता मासे कसे असतात किंवा कोणी जलचर कसं असतं, जो पाण्यात राहतो त्याला पाणी हेच त्यांचं जीवन असतं ना. पाण्याबाहेर काढले माशाला तर मासा मरतो की नाही. म्हणजे पाणी हे त्यांचं जीवन असतं. तर तसं ह्यांचं जीवन काय, तर भोग. भोग जळ हेच त्यांचं जीवन आहे. ते त्यांना पाहिजेच. जसं माशाला बाहेर काढल्यानंतर तो तडफडेल तसं यांना विषय सुखांपासून दूर केलं तर ते तडफडून मरतील. इतकं ते भोग जळा ते जलचर सांडिती केवी. म्हणजे आता जसा मासा पाण्याला सोडणार नाही तसं हे भोगांना सोडतील का? नाही. सांडिती केवी. तूच विचारतो, अशी माणसं कधी सोडणारच नाही ह्याला, त्या भोगजळाला. तर असं त्यांना विषय कर्दमीचे दरदूर, भोगजळातले जलचर, ज्यांना दुःख हेच जिव्हार आहे असं सगळं म्हटलं. आणि त्याच्या आधी त्यांना काय म्हटले, पूयपंखीचे किडे. आता हे जे सगळं आहे ना,
हे विचार करताना किंवा आता हे ह्यांनी अनेक प्रकारे सांगितलं. आणखीन एक उदाहरण सांगते आणि मग नंतर मी ह्याचं आणखीन थोडं वेगळं विवरण करते. एक कथा सांगते बरं का. आधी एक साधूची कथा. एक खूप महान असा एक साधू असतो. तो ज्या भागामध्ये, ज्या वनामध्ये कुठे राहत असतो, तो भाग ज्या राज्यामध्ये येतो, तिथल्या राजाला ह्या साधूची खूप कीर्ती कळलेली असते की हा खूप महान काहीतरी ह्याच्याकडे ज्ञान आहे वगैरे वगैरे. आणि म्हणून तो राजा त्याच्याकडे जातो, त्याला विनंती करतो की तू माझ्या राजवाड्यामध्ये राहायला ये. तुझं अस्तित्व माझ्या राजवाड्यात असेल तर माझं भाग्य सगळं उजळून निघेल. तर मग असं साधूला घेऊन तो राजवाड्यामध्ये साधू तयार होतो, येतो राजवाड्यामध्ये आणि एक रात्र राहतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर राजा म्हणतो की झोप वगैरे नीट लागली ना तुम्हाला? तर हा सांगतो, साधू महाराज सांगतात की नाही, मला झोप लागली नाही, कारण मला इथे भयंकर घाण येत होती. तर राजा म्हणतो, तुम्हाला घाण येत होती? कसं काय शक्य आहे? तो राजा म्हणतो की मी इथे सगळे तुमच्यासाठी अनेक प्रकारच्या सुगंधी फुलांच्या माळा लावलेल्या आहेत सगळीकडे. जिथे तिथे चंदन, नंतर कापूर जिथे तिथे ठेवलेलं आहे, म्हणजे सुगंध तुम्हाला मिळावा. नंतर सगळीकडे आजूबाजूला सुगंधी जलाचे फवारे उडत आहेत आणि असं सगळी मी तुमची सोय केली आहे, तरी तुम्हाला घाण येते आहे. कसली घाण येते मला सांगा, मी ती बाजूला करतो. तर राजा म्हणतो की मला इथे विषय सुखांची घाण येते. तर राजाला काही ते कळत नाही, हा काय म्हणतायत साधू महाराज. म्हणतात मला इथे विषय सुखांची घाण येते. तर राजा म्हणतो मला काही समजत नाही आहे, पण तुम्ही मला समजावून सांगा काय म्हणायचं तुम्हाला. तर ते साधू महाराज म्हणतात की चला माझ्याबरोबर महाराज, मी तुम्हाला घेऊन जातो एके ठिकाणी. आणि एका वस्तीमध्ये, गरीब लोकांच्या एका वस्तीमध्ये नेतो की ज्या ठिकाणी तिथे राहणारी माणसं चामड्याचा व्यवसाय करणारी अशी माणसं तिथे राहत असतात. आता चामड्याचा जो व्यवसाय असतो त्याला चामडं कमावणं असं ज्याला म्हणतात. म्हणजे चामडं आधी मिळवायचं, कातडं ते वाळवायचं, त्याच्यावर अनेक प्रकारच्या प्रक्रिया करायच्या, हे सगळं तिथे त्यांना करावं लागतं. त्यावेळेला ते चामडं व्यवस्थित होतं आणि मग त्या चामड्याच्या वस्तू बनवता येतात. तर त्या असा व्यवसाय करणारी ती माणसं असतात. तर आपोआप साहजिकच त्या भागामध्ये सगळी दुर्गंधी सुटलेली असते त्या चामड्याची. आणि शिवाय एकूण आजूबाजूला सुद्धा थोडं गलिच्छपणा, कुठे केर कचरा पडला आहे, सगळं असं हे असतं. पण राजा असं पाहतो की त्या तिथे लहान लहान मुलं आनंदाने खेळत आहेत, बायका एकमेकांशी गप्पा मारतायत, हसतायत, खिदळतायत, लोक काम करतायत, सगळे चेष्टा विनोद सगळं चाललेलं आहे. सगळं काही आनंदी वातावरण त्या ठिकाणी राजाला दिसतं. तर राजा म्हणतो की काय माणसं आहेत ही, इतका इथे इतकी घाण इथे आहे, पण ही माणसं अशीच ह्याच्यातच राहतात आणि ह्याच आनंदामध्ये जगतात. म्हणजे त्यांना काही किळस येत नाही का या सगळ्याची स्वच्छता वगैरे, यांना काही कळत नाही का? त्यावेळेला तो साधू राजाला सांगतो की जे तुला वाटतं ना, त्या लोकांना ह्या गोष्टीची सवय झालेली आहे, त्याच्यातच त्यांना सुख वाटतंय, त्याच्यातच ते रमताय, त्याच्यातच त्यांचा व्यवसाय चाललाय, जीवन घडतंय सगळं. जसं तुझ्या राजवाड्यामध्ये सगळी माणसं विषय सुखामध्ये मग्न आहेत, पण त्याची काही दुर्गंधी तुला येत नाही राजा, पण ती मला येते. कारण जसं तुला इथे घाण वाटते तसंच तुझ्या राजवाड्यामध्ये मला घाण वाटते, कारण विषय सुखांची मला सवय नाही, मला ती घाण वाटते.
तर हे जे आहे ना ते पूयपंखीचे किडे, बरोबर आहे की त्यात किळसच येत नाही. आपण काही ह्या सगळी ही सुख नाहीत हे कधी जाणवतच नाही. तीच सुख आहेत असं ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला तेच जीवन आहे आणि तसंच जगलं पाहिजे अशी आपली समजूत होते. आता तुम्हाला आठवत असेल तर पहा की हे सगळे इंद्रियांची सुख म्हणजे इंद्रिय आपल्याला ज्ञान देत असतात. नाक, कान वगैरे हे सगळे जी आपली ज्ञानेंद्रिय आहेत ती आपल्याला ज्ञान देत असतात. आता त्यांनी आपल्याला ज्ञान देऊ नये असं मुळीच नाही. ती इंद्रिय आपल्याला आहेत याचा अर्थ ती गरजेची आहे. नाकाने आपल्याला वासाचं ज्ञान दिलं पाहिजे, त्वचेने आपल्याला स्पर्शाचं ज्ञान दिलं पाहिजे, जिभेने आपल्याला चवीचं ज्ञान दिलं पाहिजे. हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे, नाही तर मग त्याज्य काय आहे हे तरी कसं कळणार ना. लक्षात घ्या की हे नको आहे हे कळायला सुद्धा आपल्याला आधी त्याचं ज्ञान तर झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला इंद्रिय, प्रत्येक प्राण्याला इंद्रिय ही आवश्यक असतात, पण त्या इंद्रियांच्या सुखांमध्ये गुंतायचं किती हे आपलं आपण ठरवायचं. जे इथे ज्यांना पूयपंखीचे किडे म्हटलं ना ते त्या सुखांना जीवन मानतात, त्याच्या पलीकडे त्यांना जीवन दिसत नाही, त्याच्यातच ते गुंतलेले असतात. तर तो हा फरक या ठिकाणी दाखवला आहे. आता ह्यानी भगवंतांनी पहा, मला वाटतं 2ऱ्या अध्यायामध्ये कितवा श्लोक आहे वगैरे आठवत नाही, पण 2ऱ्या अध्यायामध्ये ज्या वेळेला ज्ञान देत होते भगवंत अर्जुनाला त्यावेळेला असा एक श्लोक येऊन गेला. मी तो श्लोकही सांगितला होता, तुम्हाला आठवत असेल पहा. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायिनो नित्य ताम तितिक्षस्व भारत असं म्हटलेलं आहे त्या श्लोकामध्ये. म्हणजे काय की मात्रा स्पर्श म्हणजे इंद्रियांचे स्पर्श कसे असतात तर ते शीत उष्ण म्हणजे अनुकूल प्रतिकूल, सुख दुःख देणारे. अनुकूल प्रतिकूल असतात, कधी सुखदायक असतात कधी दुःखदायक असतात. आणि शिवाय कसे असतात आगमा पायिनो अनित्य म्हणजे कधी येतात कधी जातात, कधी आपल्याला त्याच्यातून सुख वाटतं, क्षणिक ते सुख असतं, ते कधीच संपतं आपल्याला कळत नाही. एखादी नवीन साडी घेतली काय त्या दिवशी आनंद होतो, 4 दिवसांनी त्या साडीचं नाविन्य संपतं की नाही. तर म्हणजे हे सगळे मात्रा स्पर्श जे आहेत ना अनित्य आहेत. म्हणून तितिक्षस्व भारत अर्जुना, ह्या सगळ्यातून सावध हो. तू ह्या सगळ्याचा नीट विचार कर, ह्याच्यातला फरक तू जाणून घे. हे 2ऱ्या अध्यायापासून भगवंत सांगत आले आणि याही ठिकाणी पुन्हा ते सांगतात की हे सगळं अशाश्वत आहे, ते सगळं टाळायचं आहे. शाश्वत आहे ते ठेवायचं आहे. मला पुढे जाऊया. एवढ्या 27 पर्यंतच्या ओव्या आपण मधलं पुन्हा ओव्या घालणार आहे. 25 पर्यंत घेणार नाही. 22 पर्यंत घेतले, आता 23 ते 25 नाही घेत आहे कारण तेच पुन्हा पुन्हा आहे. आता 26वी आणि 27वी ओवी घेते पहा. म्हणून आता हे सगळं सांगून काय भगवंत सांगतात, म्हणून हा अर्थ नीट कळला पाहिजे. म्हणून मी सांगते ही ओवी जी आहे ना त्याच्यात वेगवेगळे शब्द आलेत आणि ते नीट फोड करून आपण वाचायचे. म्हणून अविद्य जात नाथिले ते तिहीच साच दाविले जिही सुखबुद्धी घेतले विषय दुःख, अशी ओवी आहे. पाहिली सगळ्यांनी. आता ह्या ओवीचा जो शेवट आहे ना तिथून सुरुवात करू म्हणजे ही ओवी जास्ती चांगली समजते. जिही सुखबुद्धी घेतले विषय दुःख असं म्हटलंय. म्हणजे विषयांमुळे होणारं जे दुःख आहे त्यालाच ज्यांनी सुख मानलेलं आहे. सुखबुद्धी घेतले म्हणजे मानलंय तेच सुख आहे. होईना का
दुःख, पण मला त्या क्षणाचं सुख हवं आहे असं म्हटलं जातं ना. त्या अर्थाने हे म्हटलेलं आहे की विषय दुःख देणारे असतात इंद्रियांचे, पण त्यांनाच जे सुख समजतात ते काय असतं किंवा ते कसं असतं ते सांगताना आता पहा, नाथिलेपासून मी घेते. नाथिले ते तिहीची साच दाविले, ह्याचा अर्थ सांगते. नाथिले ते तिहीची साच दाविले म्हणजे काय? नाथिले ह्याचा अर्थ जे नाही आहे, जे नाही. आथी आणि नाथी हे जे शब्द आहेत प्राकृतमधले, त्याचा आथी म्हणजे आहे आणि नाथी म्हणजे नाही. तर जे नाही आहे, नाथिले जे नाही आहे, जे नाही आहे ते तिहीची म्हणजे ही जी माणसं आहेत विषय म्हणजे विषय दुःखांना सुख मानणारी ही जी माणसं आहेत, ती माणसं कशी असतात की जे नाही आहे तेच त्यांनी साच मानलेलं असतं, तेच त्यांनी खरं मानलेलं असतं. जे खोटं आहे, जे खोटं सुख आहे, क्षणिक, खोटं म्हणजे क्षणिक, जे क्षणिक आहे सुख, त्यांनाच त्यांनी खरं सुख मानलेलं असतं, त्यांनाच त्यांनी खरं सुख मानलेलं असतं. लक्षात आलं? ह्याचा अर्थ नाथिले ते तिहीची साच दाविले, ह्याचा एवढ्या ह्याचा असा अर्थ आहे की जे नाही त्याला ते किंवा जे खोटं आहे त्यालाच ते खरं मानतात. आणि मग असं का होतं हे सांगताना पहिला तो जो शब्द आहे अविद्यजात, अविद्यजात, हे असं का होतं, ते असं का करतात, तर त्यांच्या अविद्येमुळे, त्यांच्या अज्ञानामुळे. त्यांना ज्ञान नाही आहे. शाश्वत काय, अशाश्वत काय. आत्मसुख हे शाश्वत सुख आहे, इंद्रिय सुख हे अशाश्वत सुख आहे. हे शाश्वत आणि अशाश्वत ह्याच्यातलं अंतर, ह्याच्यातला फरक त्यांना माहिती नाही. आणि असं त्यांचं जे अज्ञान आहे त्यामुळे विषय दुःखांना ते सुख मानतात. लक्षात आलं? ही ओवी पूर्ण कळली. आता 27वी ओवी जी घेऊन आपण थांबू. या कारणे गा सुभटा हा विचारिता विषय वोखटा, तू झणे कही या वाटा विसरोनी जाशी. म्हणजे सुभटा म्हणजे अर्जुनाला म्हटलंय, अर्जुना हा विचारिता म्हणजे नीट विचार करून, कशाचा, ह्या विषयाचा म्हणजे तुला सांगतोय ह्या गोष्टीचा वोखटा, वोखटा म्हणजे नीट, चांगला, योग्य, योग्य असा वोखटा असा तू नीट विचार कर. अर्जुना ह्या गोष्टीचा, मी जे काही तुला सांगतोय ह्या गोष्टीचा तू नीट विचार कर आणि तू झणे कही या वाटा विसरोनी जाशी. म्हणजे विसरून सुद्धा, चुकून सुद्धा या वाटेला तू जाऊ नकोस. या वाटेला क्षणभर सुद्धा तू झणे, झणे म्हणजे क्षणभर सुद्धा या मार्गाला तू जाऊ नको. की जी दुःखदायक गोष्टी आहेत त्यांना सुख मानणं, ह्या अशा जे अशाश्वत आहे त्याला सुख मानणं आणि शाश्वताचा विसरच पडणं, अशा मार्गाला तू चुकून सुद्धा जाऊ नको. विसरोनी याचा अर्थ चुकून सुद्धा तू या वाटेला जाऊ नको. आता हे त्याला का सांगतायत, त्याचं कारण की अर्जुनाच्या मनामध्ये जो विचार आहे ना की मी माझ्या आप्तांना मारणार, मग मला पाप लागणार, कुलाचा क्षय होणार म्हणून मला पाप लागणार, हे जे सगळे त्याचे विचार आहेत ते त्याच्या मनाच्या सगळ्या भावना आहेत. हे मन हे सुद्धा इंद्रियच आहे.
मन हे सुद्धा इंद्रियच आहे. तर ह्या इंद्रियांचं सुख आणि दुःख ह्याच्यात तो अडकलाय की मला दुःख लागेल या सगळ्यामुळे, ह्या कल्पनेमध्ये तो अडकलाय. आणि म्हणून तो त्यातून युद्ध मला नको म्हणतोय. म्हणून त्याला समजावण्यासाठी सुख काय आणि दुःख काय ते भगवंतांनी सांगितले. आता आज इथे थांबूया.